नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल आणि तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर येणारी जी तुमची संयुक्त गट क परीक्षा आहे, सोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब मुख्य परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षा जिथं तुमचा हा जो सिलेबस आहे हा ओव्हरलॅप होतो किंवा सब्जेक्ट्स ओव्हरलॅप होत आहेत, सिमिलर सिलेबस आहे, थोडीशी डिफिकल्टी लेवलचा प्रश्न आहे, अशा सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशनच्या प्लॅटफॉर्मवरती मोफत लेक्चर सिरीज आपण कंडक्ट करत आहोत। दर्जेदार अशा पुस्तकामधून कंटेंट आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। तर पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल। राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा कंबाईनची परीक्षा असू द्या, तुम्हाला इथं तुमचा जो पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, इंडियन पॉलिटी म्हणा किंवा पॉलिटी म्हणा, तर याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 11 क्वेश्चन जनरली विचारतातच। तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे पुस्तक आहे या बुकवरती आधारित आपण इथे एक सिरीज घेत आहोत आणि बाकीचे सगळे जे टॉपिक आहेत ते तुम्ही बुकमधून व्यवस्थित कव्हर करून घ्या। कारण का कुठलीही परीक्षा असू द्या, वन स्टॉप सोल्युशन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी परंपरागत वर्णनात्मक परीक्षा तुमची आता झाली आहे राज्यसेवेची, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पुस्तक इथं उपयोगी पडणार आहे। ओके, तर याच्यामधले काही डेमो लेक्चर्स आपण घेत आहोत। त्यापैकी पहिल्या पार्ट मध्ये आपण भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे अभ्यासलेली आहेत, बघून घ्या सेशन बघितलं नसेल तर। आजच्या सेशन मध्ये आपण प्रिएम्बल हा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिक वरती तुम्हाला कुठलीही परीक्षा असू द्या क्वेश्चन असतो म्हणजे असतोच। प्रिएम्बल म्हणा, सरनामा म्हणा, उद्देश पत्रिका म्हणा, प्रास्ताविका म्हणा, कारण का हे वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला लोकसेवा आयोग काय करतो, प्रश्न विचारतो। आता जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी मल्टिपल टाइम एक्झाम दिली आहे त्यांना याची सवय असते, बरोबर, की आयोग कधी सरनामा देतं, कधी उद्देश पत्रिका देतं, कधी प्रस्तावना देतं, कधी प्रास्ताविका देतं। त्याच्यामुळे हे आपल्याला एक हॅबिट लागायला पाहिजे की लोकसेवा आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन इथं बनवतो, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये प्रिएम्बल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रिएम्बल मध्ये घटना दुरुस्ती तर फक्त एकच आहे, त्या एका घटना दुरुस्तीवरती पण तुम्हाला रिपीट क्वेश्चन विचारलेलेच आहेत। तुम्हाला हा जो सरनामा आहे असा तोंडपाठ करायचा आहे। इव्हन स्कूल मधल्या विद्यार्थ्यांना पण हे जे आपलं प्रिएम्बल आहे हे तोंडपाठ असतं। आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्वाचं याच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे ना संज्ञांचा, तो सिक्वेन्स प्रिव्हियस विचारलेला आहे, पुढे पण विचारतील। न्याय जे 3 आहेत ते विचारतात, त्याच्यानंतर स्वातंत्र्य विचारलं जातं, समानता विचारली जाते, बरोबर। त्याच्यानंतर एकता, एकात्मता, बंधुता, ह्या ज्या संज्ञा आहेत या संज्ञांचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित इथं माहित असले पाहिजेत। कारण का आता जर आयोगाने मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे जर क्वेश्चन बनवले तर कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन इथं तयार होतात। त्याच्यामुळे एखादी कॉन्सेप्ट आहे किंवा एकात्मता, तर याच्याशी रिलेटेड सगळं कंटेंट तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। सोबतच प्रिएम्बल मध्ये तुम्हाला एक डेट मिळते, त्या डेट वरती आधारित पण क्वेश्चन विचारलेला आहे। इव्हन हे जे संविधान आहे हे कोणाला अर्पण केलेलं आहे असा सुद्धा एक क्वेश्चन ग्रुप सी ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये विचारलाय। तर प्रिएम्बल टॉपिक मध्ये पहिलं काम काय आहे तुमचं, की प्रिएम्बल तोंडपाठ असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा सिक्वेन्स माहित पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या संज्ञा ज्या आहेत ना त्या तुम्हाला इथं माहित असल्या पाहिजेत। आता प्रिएम्बल टॉपिक वरती तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती जी आहे ना त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात, 42व्या घटना दुरुस्तीबद्दल, ठीक आहे। तर बघा 42वी घटना दुरुस्ती ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तर या 42व्या घटना दुरुस्तीनं आपला जो सरनामा आहे किंवा आपली जी उद्देश पत्रिका आहे याच्यामध्ये काही बदल केलाय का, केलेला आहे। तुम्हाला दिलं जाईल की 44व्या घटना दुरुस्तीनं बदल झालेत, पण 42व्या घटना दुरुस्तीनं बदल झालेला आहे। मग बदल काय झालाय, कोणत्या संज्ञा त्याच्यामध्ये ऍड केलेत, कोणत्या संज्ञा रिप्लेस केलेल्या आहेत हे पण तुम्हाला तिथं माहित असलं पाहिजे। तर ही एकच घटना दुरुस्ती तुम्हाला विचारली जाते की जो आपला सरनामा होता, आपली जी उद्देश पत्रिका होती, तर त्याच्यामध्ये जी मूळ शब्द रचना होती की नाही, किंवा शब्द योजना म्हणू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये डेमोक्रेटिक रिपब्लिक, सार्वभौम लोकशाही गणराज्य, तर इथं काय होतं माहिती का, मूळ शब्द योजना सुद्धा आयोग विचारतो आणि बदललेली शब्द योजना सुद्धा विचारतो। त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाही। तर मूळ शब्द योजना काय होती,
पहिल्या नंबरला होतं सार्वभौम, 2 नंबरला लोकशाही, 3 नंबरला गणराज्य. ठीक आहे, ओके. मग 42व्या घटना दुरुस्तीनं काय चेंज केला याच्यामध्ये, तर बघा 42व्या घटना दुरुस्तीने इथं काय केलं माहिती का, इथं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, म्हणजे इथं बघा काय झालेलं आहे, इथं आपल्याला 2 नव्या संज्ञा इथं ऍड केलेल्या दिसून येतात, त्या म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी. तर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की 42व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या 2 शब्दांची आपल्या सरनाम्यामध्ये भर टाकण्यात आली. ऑप्शन मध्ये सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही असेल, गणराज्य असेल. लक्षात आलं, क्लिअर. तर इथं तुम्हाला धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे 2 शब्द जे आहेत ना लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच घटना दुरुस्तीने आपल्या सरनाम्यामध्ये द युनिटी ऑफ द नेशन म्हणजे राष्ट्राचे ऐक्य याच्या ऐवजी काय केलं, द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन म्हणजे राष्ट्राची एकता आणि एकात्मता अशी शब्दरचना करण्यात आली. आता इथं ही फक्त शब्दरचना झाली लक्षात घ्या, पण द युनिटी ऑफ द नेशन आणि द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना तुम्हाला पुस्तकामध्ये दिली आहे. आता हे का अभ्यासायचं, कारण का जेव्हा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे सेट होतात ना, तेव्हा तिथे तुम्हाला कोणत्या शब्दाची भर टाकली हा क्वेश्चन विचारणार नाहीत. तुम्हाला तिथं द युनिटी ऑफ द नेशन आणि द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन याच्यामधला डिफरन्स विचारला जाईल की का बरं इथं द युनिटी ऑफ द नेशन हा शब्द काढला आणि द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन हा शब्द टाकला, हे तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं. जसं की आपला पुढचा टॉपिक आहे संघ आणि त्याचे क्षेत्र. त्याच्यामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यांचा संघ का संघराज्य कोणता शब्द आहे याच्यावरती जसा क्वेश्चन विचारला जातो की आपल्या घटनेनं संघराज्य ही संज्ञा वापरलेलीच नाहीये. काय वापरलंय, राज्यांचा संघ वापरलाय का राज्यांचा संघ ही संज्ञा न वापरता संघराज्य ही संज्ञा वापरलेली आहे. तर हे मोस्ट कॉमन क्वेश्चन आहेत, पण कॉन्सेप्ट ज्यांच्या क्लिअर असतील त्यांनाच हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मूल तत्वांचा जर तुम्ही बोध घ्यायचं ठरवलं इथं, तर आपल्या भारताच्या घटनेचा जो सरनामा आहे, जी प्रास्ताविका आहे, जी उद्देश पत्रिका आहे, तर त्याच्यावरून आपल्याला कशाचा बोध होतो, तर जे घटनाकार होते. आता घटनाकार म्हणजे घटना समितीमध्ये जेवढे काही मेंबर्स होते आपण बघितले, अपक्ष कोणते होते, महिला सदस्या कोणत्या होत्या, इतर कोणत्या होत्या, सगळं काही आपण बघितलेलं आहे, बरोबर. तर भारताची जी घटना आहे त्या घटनेला जो सरनामा जोडलेला आहे ना, तर त्याच्यावरून काय बोध होतो की जे घटनाकार आहेत ना त्या घटनाकारांना कोणती मूलतत्वे अपेक्षित होती याचा बोध होतो. आणि हा क्वेश्चन पूर्वी विचारलेला आहे, तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर इथं काढून बघू शकता. ओके, चला आता इथपर्यंत कंटेंट सगळ्यांना माहितीये, बरोबर. इथून पुढचे जे 10 पॉइंट मी तुम्हाला इथं सांगते, 9 पॉइंट, ते 9 पॉइंट तुम्हाला फक्त आणि फक्त याच पुस्तकामध्ये मिळणार आहेत, बरोबर. आता ही मूलतत्व आयोगाने कधी विचारलेली नाहीत की बाबा खालील मूलतत्वांचा बोध होतो. लक्षात आलं. तर पहिलं मूलतत्व कोणतं आहे जे आपल्याला आपल्या सरनाम्यावरून त्याचा बोध होतो की बाबा भारतीय जनता सार्वभौम असून तिने स्वतःसाठी राज्यघटना तयार केली आहे. आता हे सेंटेन्स जेव्हा तुम्ही वाचता की भारतीय जनता सार्वभौम आहे, याच्यामध्ये सार्वभौम संज्ञा मी तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की सार्वभौम म्हणजे काय. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथं थोडस रिकॉल करावं लागेल. स्वतःसाठी राज्यघटना तयार केली आहे याचा बोध आपल्याला सरनाम्यावरून होतो. त्याच्यानंतर तुम्हाला सरनाम्यावरून काय लक्षात येतं की आपला भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे, प्रजासत्ताक लोकतंत्र आहे, निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आहे, कोणताही एक धर्म आपल्या देशाचा नाही, समाजवाद हे भारताचं उद्दिष्ट आहे. भारतीय राज्यघटनेने सगळ्या भारतीयांना 3 प्रकारच्या न्यायाची इथं ग्वाही दिलेली आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. त्याच्यानंतर 7वी गोष्ट जी आहे की जनतेला विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म, उपासना पद्धती म्हणजे तुम्ही तुमचा जो धर्म आहे त्या धर्माचा तुम्ही इथं प्रचार प्रसार करू शकता, उपासना करू शकता, याची हमी दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर सर्व
नागरिकांना समान दर्जा आणि समान संधी याच्यावरती पण क्वेश्चन विचारले. राष्ट्रीय एकता, एकात्मता तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा राखण्यासाठी काय केलेलं आहे इथं, डॅश डॅशचा पुरस्कार केलाय, बंधुतेचा पुरस्कार केलेला आहे. तर हे जे 9 पॉइंट्स आहेत ना, हे 9 पॉइंट्स तुम्हाला विचारलेले नाहीत, कधीच विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजते का बघा इथपर्यंत? काही अडचण असेल तर विचारा. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता याच्यावरती प्रत्येक पॉइंट वरती क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिएम्बलचं महत्व विचारलं जातं. पॉइंट्स मध्येच तुम्हाला एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये विचारलं जातं की प्रिएम्बल म्हणजे आपल्या राज्यघटनेला जोडलेली एक प्रस्तावना आहे, बरोबर. की आता मग तुम्ही म्हणाल की मॅडम राज्यघटनेचे 2 प्रकार आहेत, एक आहे लिखित राज्यघटना, एक आहे अलिखित राज्यघटना. म्हणजे लिखित राज्यघटना असते ना, त्यालाच प्रस्तावना असते, लक्षात ठेवा. तर इथं काय दिलेलं आहे, लिखित राज्यघटनेलाच प्रस्तावना असते आणि या प्रस्तावनेमध्ये काय केलेलं असतं, राज्यघटनेच्या उद्दिष्टासंबंधी चर्चा केलेली असते. इथे क्वेश्चन करा, म्हणून घटनेच्या सरनाम्याला उद्देश पत्रिका म्हणतात. हे जे 2 विधान आहेत ना, ते तुम्हाला विधान आणि कारण अशा फॉर्मॅटमध्ये विचारले जातात. एक विधान दिलं जातं, एक कारण दिलं जातं. ऑप्शन मध्ये दिलं जातं की विधान 1 आणि विधान 2 बरोबर आहेत. विधान ब हे विधान अ चं कारण आहे किंवा विधान ब हे अ चं कारण नाही. अशा पद्धतीचा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2 मार्काला विचारला जातो. कंबाईनला छोटासाच क्वेश्चन फ्रेम होतो, पण 1 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, ओके. तर उद्देश पत्रिका का म्हटलं जातं, कारण प्रिएम्बल मध्ये किंवा याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये जी राज्यघटनेची उद्दिष्ट आहेत ना, त्या उद्दिष्टांची चर्चा केलेली आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय, उद्देश पत्रिका म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, आपल्या भारताच्या राज्यघटनेसोबत ज्या राज्यघटना लिखित आहेत अशा प्रत्येक राज्यघटनेला उद्देश पत्रिका असते का? ऑब्व्हियसली असते, लक्षात घ्या. तर राज्यघटनेच्या सरनाम्यामुळे काय होतं, त्या घटनेचं जे तत्वज्ञान आहे किंवा जे घटनाकार होते त्यांचे काय मोठे होते, त्यांचे काय उद्देश होते, याच्यावर प्रकाश टाकण्याचं कार्य केलं जातं. हाही पॉइंट लक्षात ठेवा. आणि राज्यघटनेचा सरनामा हे घटनाकारांचं मनोगत जाणून घेण्याचं साधनच मानलं जातं. विधान दिलं जातं आणि तुम्हाला विचारलं जातं की हे विधान बरोबर आहे का चूक आहे. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की भारतीय घटनाकारांनी काय केले. आता घटनाकार एवढे सगळे होते, बरोबर. तर यांनी आपल्या सरनाम्यामध्ये अतिशय म्हणजे अचूक आणि परिणामकारक अशा शब्दामध्ये आपल्या घटनेचे जे उद्दिष्ट आहेत ना, जसं की तुम्ही बघा एखादं आन्सर रायटिंग करताय किंवा तुम्ही एखादं लेखन करताय ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा पॉइंट हायलाइट करायचा आहे, बरोबर. तर त्याला काय म्हणतो आपण, प्रकाश झोत टाकलाय की बाबा याच्यावरतीच फोकस राहायला पाहिजे. लक्षात आलं? मग हे काम कोणी केले, घटनाकारांनी केले. आणि भारतीय राज्यघटना जी आहे, म्हणजे समजा तुम्ही असं ऐकलं असेल की जेव्हा सुप्रीम कोर्टाला एखादं जजमेंट द्यायचं असतं आणि त्यावेळेस ते जजमेंट खूपच डिफिकल्ट आहे, अशा वेळेस सरनाम्याचा संदर्भ घेतला जातो, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला हेच लक्षात ठेवायचंय की आपल्या भारताच्या राज्यघटनेचं जर संपूर्ण तत्वज्ञान तुम्हाला कुठं मिळत असेल ना सारांश रूपाने, तर ते प्रिएम्बल मध्ये मिळतं. ओके, ऑप्शन मध्ये तुम्हाला मूलभूत तत्व, मार्गदर्शक तत्व असे ऑप्शन असतील, पण उत्तर काय राहणार आहे तुमचं की भारतीय राज्यघटनेचं संपूर्ण तत्वज्ञान सारांश रूपाने सरनाम्यामध्येच नमूद केलेलं आहे. आणि आपल्या घटनाकारांना या देशात कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था, कोणत्या प्रकारची समाज व्यवस्था अभिप्रेत होती, हे सुद्धा आपण आपल्या सरनाम्यावरून समजावून सांगू शकतो. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर तिसरा पॉइंट बघा. याच्या अगोदर मागच्या सेशन मध्ये आपण बॅकग्राऊंड बघितलं होतं. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरूजींनी मांडला, बरोबर. मग या उद्दिष्टाच्या ठरावामधील
जी ध्येय होती ती सगळी आपल्याला सरनाम्यामध्ये दिसून येतात. म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा उद्दिष्टांच्या ठरावाचं वर्णन करताना नेहरूजी काय बोलले होते, तो एकाच वेळी एक जाहीर निवेदन, एक दृढ निश्चय, एक शपथ, एक करार, एक समर्पित कार्य आहे. हेच सिमिलर तुम्ही सरनाम्याच्या बाबतीत बोलू शकता का? डेफिनेटली बोलू शकता, बरोबर. त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला के एम मुन्शी, विजय कृपलानी हे जे दोन पर्सन आहेत यांचे काही सेंटेन्स लक्षात ठेवावे लागतील जे एक्झाम मध्ये विचारले जातात. की घटना समितीच्या मसुदा समितीचे एक सदस्य के एम मुन्शी आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याचं वर्णन काय करतात? राजकीय कुंडली. असे बऱ्याच लोकांनी वर्णन केलेलं आहे, पण जनरली के एम मुन्शी यांच्याबद्दल विचारलं जातं. आणि जे आचार्य कृपलानी आहेत ना, त्यांनी काय केलं? तात्विक दृष्टीने आपल्या घटनेच्या सरनाम्याचा कल्याणकारी राज्याची गूढ तत्वे असा गौरवपूर्ण उल्लेख केला. अजून काही व्यक्तींची इथं जी मतं आहेत ती पण तुम्हाला मिळून जातील, पण जोड्या लावामध्ये एका मार्काला तर क्वेश्चन विचारते, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, 6 नंबरचा पॉइंट बघा, भारतीय घटना डॅश डॅशचा पुरस्कार करते. भारतीय घटना डॅश डॅशचा पुरस्कार करते. सकारात्मक उदारमतवाद. आता मला इथं सांगा, सकारात्मक उदारमतवाद म्हणजे काय? एक 2 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देते. सकारात्मक उदारमतवाद म्हणजे काय? चला बोला. सकारात्मक उदारमतवाद. सांगू शकता का कुणी? पॉझिटिव्ह लिबरलिझम एक विचारधारा आहे, बरोबर, राजनैतिक विचारधारा आहे. बघा, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा कल्याणकारी हस्तक्षेप म्हणजे काय? सकारात्मक उदारमतवाद. याचा पुरस्कार कोण करतं? आपली घटना करते, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, लोकशाही समाजवाद या शब्दात सुद्धा सकारात्मक उदारमतवादाची ओळख करून देता येईल. आता हे सेम ऍज इट इज सेंटेन्स उचलतील आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करा मध्ये देतील. ठीक आहे, की बाबा लोकशाही समाजवाद आणि सकारात्मक उदारमतवाद यांचा काय संबंध आहे, लक्षात आलं. मग लोकशाही समाजवाद ही संज्ञा सोपी आहे समजायला, बरोबर. लोकशाही बघा, हे सगळं बघायच्या आधी तुम्हाला समाजवाद म्हणजे काय माहित पाहिजे. डेमोक्रॅटिक सोशलिझम लिहून घ्या, डाव्या विचारसरणीची राजकीय विचारधारा आहे. ओके, म्हणजे भांडवलशाहीचा अंत करायचा, उत्पादन साधनांवर लोकांचं नियंत्रण प्रस्थापित करायचं, लक्षात आलं. राजकीय लोकशाही आणि आर्थिक समता म्हटलं जातं याला. आपली राज्यघटना जी आहे ती न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद यांची हमी देते. खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची हमी आपली राज्यघटना देते, लक्षात घ्या. स्पष्ट तरतूद. आता इथं तुम्हाला बघा क्वेश्चन कसा बनतो, न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद यांची हमी आपली राज्यघटना देते, बरोबर आहे. पण हे कुठं लिहिलेलं आहे आपल्या घटनेमध्ये, कोणत्या भागामध्ये लिहिलंय, अशी स्पष्ट तरतूद आहे का? तर आहे, 3ऱ्या भागामध्ये आहेत. आपल्या राज्यघटनेचे किती भाग आहेत मला कमेंट करून सांगा. भाग किती आहेत, आर्टिकल किती आहेत, परिशिष्ट किती आहेत, घटना दुरुस्त्या किती आहेत. तर 3ऱ्या आणि 4थ्या भागामध्ये, 3ऱ्या भागामध्ये फंडामेंटल राईट येतात, 4थ्या भागामध्ये काय येतं? मार्गदर्शक तत्व येतात, बरोबर. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. आणि घटना समितीचे मेन पर्सन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की लोकशाही समाजवाद ही जीवनवृत्ती आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना पृथक नव्हे तर एकत्रित अशी त्रिदलासारखी मान्यता असते. 3ही तत्व एकरूप झालेली असतात आणि एक तत्व तुम्ही दुसऱ्यापासून वेगळं करू शकता का? नाही, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला तसं करायचं असेल तर काय होतं, जे लोकशाहीचं मूळ आहे ना, ते मुळापासून तुम्ही दूर जाता. म्हणजे हे जो मोटो आहे किंवा जो हेतू आहे तोच पराभूत होतो. म्हणजे स्वातंत्र्य समतेपासून तुम्ही विभक्त करू शकता का? नाही करू शकत. किंवा समता स्वातंत्र्यापासून विभक्त करता येते का? नाही. तर स्वातंत्र्य आणि समता भातृभावापासून वेगळे करता येणारच नाहीत, असं इथं बी आर आंबेडकर साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि लोकशाही समाजवादाचं तत्व घटनेच्या
डॅश डॅश कलमामधून स्पष्ट होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा की लोकशाही समाजवादाचं तत्व घटनेच्या कलम नंबर 38 आर्टिकल 38 मधून स्पष्ट होतं. आता तुमच्यासाठी क्वेश्चन, आर्टिकल 38 म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये येतो का मार्गदर्शक तत्वामध्ये येतो? आणि आपल्या घटनेचा जो सरनामा आहे, या सरनाम्यामध्ये वापरलेला समाजवाद या शब्दाला कोणता अर्थ आहे? फेबियन अर्थ आहे. लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या स्पष्टीकरणानुसार त्याच्यामध्ये मार्क्सवाद आणि गांधीवादाचं मिश्रण आहे. लक्षात घ्या. पण याच्यामध्ये पण तो गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे. आता तुम्ही ग्रुप सी ची तयारी करताय तर गांधीवादी समाजवाद म्हणजे काय हे इतकं डिटेलमध्ये तुम्ही जाऊ नका, त्याची काही गरज पण नाहीये. ओके, क्लिअर? चला. नेक्स्ट बघा, पुढचा मुद्दा बघा. त्याच्यानंतर आपण बघतोय सरनाम्याचे विश्लेषण. आता तुम्ही कुठं जर हा टॉपिक अभ्यासला असेल, लक्षात घ्या, तर इतकं सगळं त्याच्यामध्ये नाहीये. तर इथं आता सरनाम्याच्या विश्लेषणावरून तुम्हाला काय क्वेश्चन बनवू शकतो की जेव्हा तुम्ही सरनामा वाचता तर पहिलं वाक्य काय आहे किंवा शेवटचं वाक्य काय आहे याचा तुम्ही विचार केला. प्रस्तुत घटना भारतीय जनतेने निर्माण केलेली असून तिचा स्वीकार केला. याचा अर्थ काय होतो की घटना बनवण्याचं जे काम आहे ते भारतीय जनतेचे सार्वभौमत्व व्यक्त करतो. बरोबर. 1787 मध्ये तयार केलेली अमेरिकेची घटना, त्याच्या सरनाम्याची सुरुवात पण अशीच आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याची अमेरिकेच्या राज्यघटनेच्या सरनाम्याशी नेहमी तुलना केली जाते आणि काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले जातात. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, सरनाम्यातील या पहिल्याच वाक्यांशामध्ये, आता जो पहिला वाक्यांश आहे ना सरनाम्याचा, लक्षात घ्या, तर त्याच्यावरती पण आपल्याला पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत की प्रस्तुत घटना भारतीय जनतेने निर्माण केलेली आहे. तर तुम्हाला विचारलं जातं बाबा प्रिएम्बल मध्ये काय दिलेलं आहे की प्रस्तुत घटना डॅश डॅशने निर्माण केलेली आहे. कोणी निर्माण केलेली आहे? भारतीय जनतेने निर्माण केलेली आहे. आणि घटना बनवण्याचं भारतीय जनतेचं सार्वभौमत्व याच्यातून व्यक्त होते. लक्षात घ्या. आणि 1787 मध्ये तयार केल्या गेलेल्या अमेरिकेच्या घटनेच्या सरनाम्याची सुरुवात. आता बघा, आपण बोललो की जगामध्ये जेवढ्या काही लिखित घटना आहेत, प्रत्येक घटनेची प्रास्ताविका असते लिखित, बरं का. मग अमेरिकेची जी घटना आहे ना, तर अमेरिकेच्या घटनाचा जो सरनामा आहे त्याची सुरुवात जी आहे ना, ती सुरुवात अशाच प्रकारची आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याची अमेरिकेच्या राज्यघटनेच्या सरनाम्याशी नेहमी तुलना केली जाते. लक्षात घ्या. काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले असतात. ओके. आता हा क्वेश्चन तुमचा कुठं बनतो तर कंपॅरिझन, जेव्हा तुम्हाला अमेरिकेची राज्यघटना आणि भारताची राज्यघटना याच्यामध्ये जेव्हा कंपॅरिझन करून क्वेश्चन विचारला जाईल, तेव्हा तिथे तुम्हाला इथं अशा पद्धतीचे पॉइंट दिले जातात की फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये घटना निर्मितीचे जे अंतिम अधिकार आहेत ते कोणाकडे आहेत? तर आपल्या भारतामध्ये घटना निर्मितीचे जे अंतिम अधिकार आहेत ना, ते सार्वभौम अधिकार जनतेकडे होते. किंवा होते काय? घटना समितीचे जे सभासद होते जनतेचे खरे प्रतिनिधी होते का? आणि घटनेची स्वीकृती जनतेच्या संमतीवरती आधारित होती का? ठीक आहे. आता याच्यामधला जर मुद्दा आपण बघितला की अमेरिकेतील वसाहतवादी ब्रिटिश सत्तेबरोबर स्वातंत्र्य युद्धामध्ये संघर्ष करून पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त केले आणि अशा स्वतंत्र देशाने अमेरिकेची घटना बनवली. बरोबर. मग भारताच्या बाबतीत असं झालंय का?
नाही. लक्षात घ्या, भारताच्या बाबतीमध्ये असं घडलेलंच नाहीये. आपण कॅबिनेट मिशन योजनेचा अभ्यास केला होता की कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतासाठी घटना समिती बनवण्यात आली. भारतीय जनता स्वतंत्र नव्हती, बरोबर. सार्वभौम जनतेने निर्माण केलेली घटना, असं भारतीय घटनेचं स्थान राहत नाही, असा एक आक्षेप घेतला जातो. पण घटना समितीचे आता हा आक्षेप कोणी घेतला होता, तर एक सभासद होते बॅरिस्टर जयकर यांनी. पण या बॅरिस्टर जयकर यांच्या आक्षेपाला उत्तर कोणी दिलं 1946 मध्ये. बघा, या आक्षेपास असं उत्तर दिलं जातं की 1946 मध्ये घटना समिती निर्माण झाली, त्यावेळी भारत परतंत्र असला तरी 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि ही जी समिती होती त्या समितीला 1947 मध्ये वास्तवदृष्ट्या घटना समिती असं स्थान प्राप्त झालं. आणि विशेष म्हणजे कॅबिनेट मिशन योजनेमध्ये सुद्धा घटना समितीला घटना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. हे सेंटेन्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कॅबिनेट मिशन योजनेमध्ये घटना समितीला घटना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं का नव्हतं. ओके. त्याच्यानंतर बघा, घटना समिती जी आहे ना, खऱ्या अर्थाने लोकमताची प्रातिनिधिक समिती नव्हती. कारण का लोकमताची प्रातिनिधिक समिती नव्हती? कारण घटना समितीच्या सभासदांची प्रांतांच्या विधानसभाकडून अप्रत्यक्षरित्या निवड झाली होती. आता एवढे डिफिकल्ट पॉइंट जे आहेत ना, ते तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारले जाऊ शकतात, पण कंबाईनला शक्यतो तर विचारणार नाहीत. घटना समितीमधले देशातले उच्च मध्यम वर्गीयांचे, बुद्धिमंतांचे प्रतिबिंब पडले होते आणि सामान्यांना तिथं प्रतिनिधित्व नव्हतं. लक्षात घ्या, असा आक्षेप डॉक्टर के.व्ही. राव यांनी घेतला आहे. आणि या संदर्भात घटना समितीमध्ये चर्चा पण झाली होती. मौलाना हजरत मोहानी या सभासदाने तर स्वतंत्र भारताची घटना बनवण्यास, लक्षात घ्या, जी घटना समिती आहे ती घटना समितीच पात्र नाही असं इथं सांगितलं होतं. लक्षात घ्या, प्रौढ मतदानाच्या पद्धतीनुसार नव्या घटना समितीची निवड करून मगच नवी घटना बनवावी असा मुद्दा उपस्थित करून काय केलं होतं इथं त्यांनी, तहकुबीचा जो ठराव आणला होता तो इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि हा ठराव जो होता, हा ठराव पण काय झाला गेला, फेटाळला गेला. का फेटाळला गेला? पाठिंबाच नव्हता. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं हे जे विश्लेषण आहे ना, हे विश्लेषण कुठं उपयोगी पडणार आहे, हे विश्लेषण तुम्हाला आन्सर रायटिंग साठी उपयोगी पडणार आहे, बरोबर. प्रादेशिक किंवा प्रांतिक विधिमंडळाच्या सभासदांनी घटना समितीच्या सभासदांची निवड केली होती. ते सभासद, आता ज्यांनी निवड केली होती ते प्रौढ मतदान पद्धतीने निवडून आलेले होते का? नव्हते. लक्षात घ्या. तर एवढे सगळे आरोप आक्षेप का घेतले जातात? मग प्रांतिक विधानसभांच्या निवडणुकामध्ये केवळ 14% लोकांनाच मतदानाचा हक्क होता. आणि हे सगळं लक्षात घेता भारताची घटना समिती खऱ्या अर्थाने जनतेची प्रातिनिधिक नव्हती. या आक्षेपात तथ्य आहे असं दिसून येईल. परंतु ज्या परिस्थितीत ही घटना बनवण्यात आली त्या परिस्थितीचा विचार करता दुसरा पर्याय नव्हता. ओके. आणि प्रौढ मतदान पद्धतीवर आधारलेली ही नवी घटना समिती निर्माण करायला बराच कालावधी लागला असता. आणि हा जो कालावधी आहे हा धोक्याचा ठरला असता. लक्षात घ्या. असं मत कोणी मांडलं होतं? एन बॅनर्जी यांनी मांडलं होतं. आता हे जे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे जनरली तुमची ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे ना, तिथं विचारले जाणार नाहीत. पण जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर पुस्तकामधले अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ना, ते तुम्ही आन्सर रायटिंग साठी डेफिनेटली वापरले पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतं की प्रस्तुत घटना जी आहे ना, ती भारतीय जनतेने भारतीयांसाठी बनवलेली होती आणि घटना निर्मितीचा हक्क घटना समिती सार्वभौम जनतेकडून प्राप्त झाला होता. हे तुम्हाला ऑलरेडी आयोगानं विचारलेलं आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट बघा, सार्वभौम लोकशाही गणराज्य. बघा, घटनेच्या मूळ सरनाम्यामध्ये, लक्षात घ्या, घटनेचा जो मूळ सरनामा आहे त्या सरनाम्यामध्ये सार्वभौम लोकशाही गणराज्य अशी शब्दरचना आहे. आपण पाठीमागं पण अभ्यासलेला आहे. इव्हन प्रिएम्बलचा सिक्वेन्स आपल्याला पाठच करून ठेवायचा, हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. तर लक्षात घ्या, आता इथं सार्वभौम गणराज्य
असं म्हटलेलं आहे, सार्वभौम लोकशाही गणराज्य. तर 42वी घटना दुरुस्ती जी आहे ना, त्या 42व्या घटना दुरुस्तीला काय झालं, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा नव्याने अंतर्भाव केला. बरोबर. ओके. आता याच्याबद्दल पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर इथं बघा, 47 मध्ये घटना समितीने जो उद्दिष्टांचा ठराव मंजूर केला होता, आपण तो अभ्यासलाय पूर्ण. त्याच्यामध्ये सार्वभौम स्वतंत्र गणराज्य असा शब्द प्रयोग होता. तुम्हाला विचारलं जाईल की उद्दिष्टांच्या ठरावामध्ये काय शब्द प्रयोग होता, प्रिएम्बल मध्ये काय शब्द प्रयोग आहे. तर प्रिएम्बल मध्ये आहे सार्वभौम लोकशाही गणराज्य, उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सार्वभौम स्वतंत्र गणराज्य, लक्षात घ्या. आणि मसुदा समितीने काय केलं, सार्वभौम लोकशाही, म्हणजे हा बदल जो कोणी केलेला आहे तो कोणी केला, मसुदा समितीने केला. बरोबर. आणि या बदलाचं समर्थन करताना सार्वभौम या शब्दामध्ये स्वातंत्र्य अभिप्रेत असल्याने सार्वभौम स्वतंत्र गणराज्य असं म्हणण्याची आवश्यकता नाही, असं मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन केले. आणि लोकशाही गणराज्य या शब्द प्रयोगामध्येही विरुक्ती वाटण्याची शक्यता आहे, प्रत्यक्षात ती तशी नाही. ठीक आहे, वाटू शकतं पण प्रत्यक्षात तसं नाहीये. कारण लोकशाही म्हणजे काय, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले शासन. बरोबर. कोणी डेफिनेशन केलेली आहे, अब्राहिम लिंकन यांनी केलेली आहे. ओके. मग लोकशाही व्यवस्थेमध्ये अंतिम सार्वभौमत्व जनतेच्या ठायी असतं. कोणाच्या ठायी असतं, जनतेच्या ठायी असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन जे असतं ते कोणाला जबाबदार असतं, जनतेला जबाबदार असतं. हेही तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला नको असलेलं शासन निवडणुकीच्या मार्गाने, मतदानाच्या मार्गाने कोण बदलतं, जनता बदलते. हे सगळं आपण करतोय, आपल्याला माहित आहे. बरोबर. मग गणराज्य ही जी कल्पना आहे ना, तर रिपब्लिक या कल्पनेमध्ये सुद्धा जनतेचा अंतिम सार्वभौम अधिकार अभिप्रेत आहे का, आहे, लक्षात ठेवा. पण लोकशाही गणराज्य या शब्दप्रयोगामध्ये दुरुक्ती वाटते, पण सूक्ष्म भेद आहे. काय भेद आहे बघा, इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष व्यवहारात अंतिम सत्ता लोकांनी निवडलेल्या संसदेला आहे. बरोबर. घटनात्मक सर्वोच्च स्थान मात्र कुणाला आहे, राजा राणीला आहे. त्याच्यामुळं इंग्लंडचं शासन लोकशाही आहे, पण ते गणराज्य मानू शकतो का, आपण नाही मानू शकत. कारण का, जी सर्वोच्च स्थान राजा आणि राणीला आहे. ओके. मग अंतिम घटनात्मक अधिकार लोकनियुक्त राष्ट्रपतींच्या हाती जर असतील तर तुम्ही गणराज्य म्हणू शकता. बरोबर. म्हणजे आपल्या देशाला तुम्ही गणराज्य म्हणू शकता, इंग्लंडला म्हणू शकता का, तुम्ही नाही म्हणू शकत. बरोबर. मग भारतीय घटना समितीला अशा स्वरूपाचे गणराज्य अभिप्रेत होते आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, घटनात्मक प्रमुखत्व राष्ट्रपतींकडे सोपवलं. मग घटना समितीने लोकशाही शासन स्वीकारण्याचे ठरवल्यानंतर हा मार्ग उपलब्ध होता. मग इंग्लंड प्रमाणे घटनात्मक राजेशाही भारतात स्थापन केली का, नाही केली. कारण शक्यता नव्हती. भारतात अनेक संस्थानिक राजे, ते कोणाला तुम्ही राजा बनवणार. ठीक आहे. त्यापैकी एकाच भारताचे राजपद देऊन इंग्लंडचं अनुकरण करता आलं असतं, तरी पण हे केलेलं नाहीये. बरोबर. कारण एकूणच स्वातंत्र्य चळवळीशी विसंगत ठरली असती ना ही गोष्ट. मग सरनाम्यामध्ये लोकशाही हा शब्द प्रयोग करताना त्यात केवळ शासकीय स्वरूपाची लोकशाही अभिप्रेत नाही, तर आर्थिक सामाजिक लोकशाही सुद्धा अभिप्रेत आहे. ओके, लक्षात आलं, क्लिअर. तर आर्थिक सामाजिक लोकशाही म्हणजे काय, सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये लोकशाही जर प्रस्थापित झाली नाही तर राजकीय लोकशाहीला अर्थ प्राप्त होत नाही. प्राध्यापक हेरॉल्ड लास्की यांचं एक सेंटेन्स आहे, पण तुम्हाला काय प्राध्यापक हेरॉल्ड लास्की यांचं सेंटेन्स विचारत नाही. तुम्ही फक्त काय लक्षात ठेवा की आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये लोकशाही जर प्रस्थापित नाही केली तर राजकीय लोकशाहीला अर्थ प्राप्त होत नाही आणि वास्तविक आर्थिक समतेशिवाय राजकीय समता व्यवहारात उतरणार नाही. आर्थिक समतेच्या अभावी राजकीय सत्ता ही आर्थिक सत्ता देशांच्या हातातील बाहुली बनेल. म्हणजे देशात श्रीमंत आणि गरीब असे भेद आहेत. जिथं गरिबांची संख्या बरीच आहे त्या देशाची व्यवस्था वाळूच्या किल्ल्यासारखी असते, ती केव्हा पण कोसळू शकते आणि राजकीय व्यवस्था डळमळीत होते. हे कोणी बोललेलं आहे, हेरॉल्ड लास्की. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले जे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी सुद्धा इथे काही युक्तिवाद केलेला दिसून येतो. त्यांनी काय सांगितलं की आर्थिक सामाजिक लोकशाही स्थापन करण्याचं उद्दिष्ट समर्थपणे व्यक्त केलंय. बरोबर. आपण घटनेमध्ये राजकीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. कारण का, तुम्हाला हेही विचारलं जातं की घटनेमध्ये राजकीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलाय का, तर केलाय. ठीक आहे. याचं कारण काय, आपणास कोणाही एका व्यक्तीची अथवा गटाची कायमस्वरूपाची
हुकुमशाही नकोय. राजकीय लोकशाही स्थापन करीत असताना आदर्श स्वरूपाची आर्थिक लोकशाही निर्माण करण्याची ही नितांत गरज आहे. आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. आर्थिक उदारमतवाद हा काहींच्या मते सर्वोत्तम मार्ग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. तर हे असे जे पॉइंट्स आहेत ना, हे असे पॉइंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आता तुम्हाला काय वाटेल की बाबा ग्रुप सी सारख्या एक्झाम साठी एवढं सगळं का वाचायचं. ठीक आहे. ओके. तर तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासाव्याच लागतात. तर पुस्तकामधला इच अँड एव्हरी सेंटेन्स, आता हे सगळं जे आहे याच्यातलं जेवढं महत्वाचं आहे ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते, पण तुम्हाला स्वतःला सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित वाचाव्या लागतील. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर इथं तुम्हाला एकच मिनिट थांबा. सॉरी. याच्यानंतर तुम्हाला सार्वभौम ही संज्ञा पण दिलेली आहे. सार्वभौम लक्षात घ्या. तर जसं लोकशाही संज्ञा आपण अभ्यासली तसंच तुम्हाला सार्वभौम संज्ञा याच्यामध्ये दिलेली आहे की भारताच्या गणराज्या अंतर्गत बाह्य दृष्टीने सार्वभौम आहे का. भारताचं जे गणराज्य आहे ते अंतर्गत आणि बाह्य दृष्टीने सार्वभौम आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपला भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला झाला. ठीक आहे. ओके, क्लिअर. घटना समितीने सार्वभौम गणराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गव्हर्नर जनरल हे पद नष्ट केलं आणि लोकनियुक्त राष्ट्रपतींच्या हाती काय केलं? राष्ट्रप्रमुख पदाची सूत्रे आणली. ओके. राष्ट्रकुलाचं सदस्यत्व जर आपण इथे अभ्यासलं तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने राष्ट्रकुलाचं सदस्यत्व चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय भारताच्या सार्वभौमत्वाशी विसंगत आहे अशी टीका करण्यात आली. राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाने भारताच्या सार्वभौमत्वावर मर्यादा येतात हे पाहिले पाहिजे. ओके. तर थोडक्यात सांगण्याचा माझा हेतू काय की ह्या ज्या संज्ञा आहेत ह्या सगळ्या संज्ञा तुम्ही व्यवस्थित अभ्यासल्या पाहिजेत. कारण का, त्याच्यावरती एखादं सेंटेन्स जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय काय पाहिजे, इथं कॉन्सेप्च्युअल तुमची क्लिअरिटी असली पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तसंच तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं धर्मनिरपेक्ष संज्ञा पण अशीच डिटेलमध्ये दिलेली आहे. बघून घ्या की बाबा धर्मनिरपेक्ष शब्दाचा समावेश आपल्या घटना समिती जी आहे घटनेच्या कशाद्वारे 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. बरोबर. या शब्दाचा उल्लेख नसताना सुद्धा भारतीय घटनेला धर्मनिरपेक्षता अभिप्रेत होती आणि धर्मनिरपेक्ष राज्यात अपेक्षित असलेल्या मूलभूत हक्कांचा समावेश होता. बघा, धर्मनिरपेक्ष शब्द आधीपासून होता का? 76 मध्ये इन्क्लूड केला गेला, पण त्याच्या आधीपासूनच हे सगळं माहित होतं कारण मूलभूत हक्क सुरुवातीपासून इथं इन्क्लूड केलेले होते. म्हणूनच मी तुम्हाला इथं वारंवार सांगते की अशा पद्धतीच्या ज्या संज्ञा आहेत ना त्या व्यवस्थित तुम्हाला अभ्यासाव्या लागतात. तर प्रिएम्बल टॉपिकचा हा आपला जो आहे तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित वाचा आणि काय करा, हे व्यवस्थित करून घ्या. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.